नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे के-मॅप। मग आता के-मॅपचा फुल फॉर्म काय हो? कॉर्न ऑफ मॅप। मग आता आपण के-मॅप कशासाठी यूज करणार आहे? तर जे बुलियन एक्सप्रेशन्स आहेत ते बुलियन एक्सप्रेशन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल कसं ग्राफिकल मेथडमध्ये, तर त्यासाठी आपण कशाचा यूज करतो? के-मॅपचा यूज करतो। म्हणजे तुमचे जे बुलियन एक्सप्रेशन्स असतील ते बुलियन एक्सप्रेशन काय करण्यासाठी हो? सॉल्व्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय? के-मॅपचा यूज करतोय। मग आता के-मॅपचे काय वेगवेगळे टाइप आहेत। म्हणजेच काय 2 व्हेरिएबल के-मॅप आहे, 3 व्हेरिएबल के-मॅप आहे, 4 व्हेरिएबल के-मॅप आहे, 5 व्हेरिएबल के-मॅप आहे। ओके, मग असे भरपूर काय हो तुमचे के-मॅपचे जे काय आहेत ते टाइप्स आहेत। मग आता बघा, पहिल्यांदा बघितला जर सपोज फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल, ओके, पहिल्यांदा काय हो? व्हेरिएबल। मग आता व्हेरिएबल कुठले कुठले? 2 व्हेरिएबल आहे, 3 व्हेरिएबल आहे, 4 व्हेरिएबल आहे, 5 व्हेरिएबल आहे। ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय 2 व्हेरिएबल के-मॅप, 3 व्हेरिएबल के-मॅप, 4 व्हेरिएबल के-मॅप हा यूज करू शकतो। मग मॅक्झिमम आपण काय जास्तीत जास्त आपण काय करतोय? 4 व्हेरिएबल जो के-मॅप म्हणजे 2, 3, 4 हे जे 3 व्हेरिएबल के-मॅप आहेत त्या के-मॅपचा काय करतोय? यूज करतोय। मग आता मला सांगा की जर सपोज फॉर एक्झाम्पल आता आपल्याला ग्राफिकली काय करायचं? रिप्रेझेंट करायचं के-मॅप मध्ये, तर 2 व्हेरिएबल असेल तर त्यासाठी सेल्स किती असणार आहेत? मग आता बघा 2 म्हणजेच काय? 2 म्हणजेच किती हो? 4। म्हणजे 2 व्हेरिएबल आहेत म्हटल्यावरती त्याला व्हॅल्यू किती द्यावा लागणार आहे? 4। म्हणजे त्याचे सेल किती असणार आहे? तो 4 सेल असणार आहेत। 3 व्हेरिएबल असेल तर काय हो? 2 म्हणजेच काय हो? 8 म्हणजे 8 सेल असणार आहेत। 4 व्हेरिएबल म्हणजेच किती? 2 म्हणजेच काय हो? त्याचं 16 काय असणार आहे? तुमचे सेल असणार आहेत। 5 व्हेरिएबल म्हणजेच काय हो? 32 म्हणजे 32 काय असणार आहे? तुमचे सेल असणार आहेत। मग ह्या पद्धतीने आपण काय करतो? के-मॅपचा यूज करतो। मग आता पहिल्यांदा आपण बघूया की 2 व्हेरिएबल के-मॅप कशा पद्धतीने आपण काय हो डिझाईन करतोय। मग आता बघा 2 व्हेरिएबल म्हणजेच काय? किती सेल लागणार आहेत? आपल्याला 4 सेल लागणार आहेत। त्यामुळे हा काय हो तुमचा 4चा सेल झाला। ओके, मग आता 2 व्हेरिएबल आहेत म्हणल्यावरती हा तुमचा काय असणार आहे? ह्या साईडला ए असणार आहे आणि ह्या साईडला काय हो? बी असणार आहे। मग हा तुमचा काय झाला? 0 झाला आणि हा 1 झाला। ओके, म्हणजेच काय ए ला कुठली व्हॅल्यू देऊ शकतो? एक तर 0 देऊ शकतोय नाही तर 1 देऊ शकतोय। मग बी ला कुठली व्हॅल्यू देऊ शकतोय? एक तर 0 देऊ शकतोय नाही तर काय देऊ शकतोय? 1 देऊ शकतोय। मग आता आपल्याला माहित पाहिजे की ह्या सेलचा नंबर किती आहे? ह्या सेलचा नंबर किती आहे? मग आता मला सांगा, हा जर सेलचा जर नंबर बघायचा असेल तर हा काय असणार आहे? ए पण 0 आहे, बी पण 0 आहे, म्हणजे 0 0 झाला। नंतर हा काय 0 1 झाला, नंतर काय हा 1 0 झाला आणि हा काय झाला तुमचा 1 1 झाला। बरोबर आहे। मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला नंबर जर बघायचा झाला तर काय असणार आहे? बघा, हा ए आणि हा बी, हा 0 आणि 1 0 1। मग आता मला सांगा 0 0 म्हणजेच काय? तुमचा 0। मग 0 1 म्हणजेच काय? बघा आपण बायनरी मध्ये कसं कन्वर्जन करतो? 1 2 4 8। मग आता इथं काय 0 1 आहे म्हणजेच काय झाला? हा सेल 1 झाला। नंतर हा 1 0 आहे। बरोबर आहे। मग 1 0 म्हणजेच किती झाला हो? 2 झाला आणि 1 1 म्हणजेच किती झाला? 3 झाला। मग ह्या पद्धतीने आपण काय 2 व्हेरिएबल जो आहे तो डिझाईन करतोय। ओके, मग ह्या ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण काय करतोय? बुलियन एक्सप्रेशन जे असतील ते एक्सप्रेशन काय करतो? आपण सॉल्व्ह करतो। हा झाला तुमचा काय 2 व्हेरिएबल के-मॅप। हा झाला तुमचा काय 2 व्हेरिएबल के-मॅप। ओके, मग आता आपण बघूया की 3 व्हेरिएबल के-मॅप कशा पद्धतीने असतो। मग आता 3 व्हेरिएबल म्हणजे किती असणार आहेत? 8 सेल असणार आहेत। ओके, मग हा तुमचा काय 3 व्हेरिएबलचा 8 सेल। ओके, मग आता त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत। बरोबर, मग हा तुमचा काय असणार आहे? ए असणार आहे आणि हा सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा काय बी सी। तुम्ही व्हेरिएबल कुठलाही घेऊ शकताय। मग आता ए ला कुठली व्हॅल्यू देऊ शकतो आपण? एक तर 0 देऊ शकतो नाही तर 1 देऊ शकतो। मग आता बी सी हे 2 व्हेरिएबल आहेत। मग 2 व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू किती? 4 देऊ शकतो। मग कुठले व्हॅल्यू देऊ शकतोय? 0 0 0 1 1 1 0 आणि 1 1। पण ज्यावेळी आपण के-मॅप मध्ये व्हॅल्यू देतो तो काय बायनरी व्हॅल्यू देत नाही, तर आपण कुठली व्हॅल्यू देतोय? ग्रे कोड व्हॅल्यू देतो।
कुठली व्हॅल्यू देतोय? ग्रे कोड व्हॅल्यू देतो. मग आता ग्रे कोड म्हणजेच काय? आपल्याला माहित आहे की बायनरीचं कन्व्हर्जन ग्रे कोड मध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा ऍज इट इज असतो आणि त्याचं एक्सॉरिंग करायचं. मग आता 0 XOR 0 0 म्हणजे एक्सऑर गेट काय सांगतोय की जर 2 बीट सेम असेल तर रिझल्ट 0 असतो आणि 2 बीट डिफरंट असेल तर रिझल्ट काय असतो? 1 असतो. मग आता एक्सॉरिंग बायनरीचं ग्रे कोड मध्ये एक्सॉर करताना काय असणार? हा 0 आहे पहिल्यांदा ऍज इट इज असणार आहे आणि ह्याचं एक्सॉरिंग केला तर 2 बीट काय येतो? सेम आहेत, सॉरी डिफरंट आहेत, रिझल्ट काय असणार आहे? 1. हा पहिला 1 ऍज इट इज असणार आहे, एक्सॉरिंग केला तर काय येणार? दोन्ही बीट डिफरंट आहेत, रिझल्ट काय असणार आहे? 1. आणि हा 1 बीट इथे असणार आहे, ह्या दोघांचं एक्सॉरिंग केला मग 2 बीट काय येतो? सेम आहेत, रिझल्ट काय असणार आहे? 0. मग आपल्याला केमॅप मध्ये व्हॅल्यू देत असताना आपण काय करतोय? ग्रे कोड मेथड जो आहे तो ग्रे कोड मेथडचा यूज करतोय. म्हणजेच काय झालं? म्हणजे तुम्ही पहिल्यांदा व्हॅल्यू देऊ शकता 0 0, एक तर 0 1, नाहीतर काय 1 1 आणि काय 1 0. मग आता जर ह्याचा विचार केला, मला सांगा हा 0 0 आहे म्हणजेच काय? हा तुमचा 0 झाला. मग आता बघा 0 0 1 म्हणजेच किती झाला? हा 1 झाला. मग 0 1 1 म्हणजेच काय झाला? हा तुमचा 3 झाला. ओके. आणि 0 1 0 म्हणजेच हा किती झाला? तुमचा 2 झाला. ओके. मग तुम्ही व्हॅल्यू बघितला 1 2 4 8. मग आता इथं काय होतं बघा 0 1 1. मग आता 0 1 1 म्हणजेच काय? 2 आणि 1 म्हणजेच किती झाला? 3. ओके. मग आता मला सांगा 1 0 0 म्हणजेच किती? बघा 1 0 0 म्हणजेच काय? हा 4 होणार आहे. नंतर 1 0 1 1 0 1 हा तुमचा काय? 5 आहे म्हणजे हा तुमचा झाला 5. नंतर काय 1 1 1. ओके. मग हा झाला तुमचा किती 7. आणि 1 1 0 1 1 0 मग हा झाला तुमचा किती 6. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो? 3 व्हेरिएबल जो केमॅप आहे तो केमॅप काय करतोय? यूज करतोय 3 व्हेरिएबल केमॅप. समजलं आता कशा पद्धतीने आपण 2 व्हेरिएबल यूज करतोय आणि 3 व्हेरिएबल केमॅप यूज करतोय. आता बघूया 4 व्हेरिएबल केमॅप कशा पद्धतीने वर्क होतोय. आता 4 व्हेरिएबल म्हणजेच किती सेल असणार आहे? 16 सेल असणार आहे. म्हणजेच हा तुमचा काय 16 चा सेल असणार आहे. ओके. हा झाला तुमचा काय 16 चा सेल. म्हणजे हा इकडे काय असणार आहे? 2 व्हेरिएबल म्हणजेच काय? AB आणि इकडे काय CD. म्हणजे तुम्ही व्हेरिएबल कुठलेही घेऊ शकता. आता आपण व्हॅल्यू देताना काय देतोय? ग्रे कोड मध्ये देतोय म्हणजेच काय? हा 0 0 0 1 1 1 अँड 1 0. इथं पण सेम 0 0 0 1 1 1 अँड 1 0. मग आता जर ह्याचा जर नंबर तुम्ही बघितला ह्या 2 सेलचा तर हा काय 3 व्हेरिएबल केमॅप आहे. मग आता आपण बघितलेलं होतं याचं काय 0 1 3 2 4 5 7 6. ओके. आता हे आपल्याला बघायचं आहे. बघा इथं काय 1 1 0 0. मग आता बघा 1 2 4 8. मग 1 1 0 0 हा काय झाला बघा 8 आणि 4 12. नंतर काय 1 1 0 1 1 1 0 1 हा तुमचा काय असणार आहे 8 आणि 4 12 आणि 1 13. आणि 1 1 हा तुमचा काय असतो 15. आणि 1 1 1 0 हा तुमचा काय असतो 14. मग आता इथं बघा हे किती आहे 1 0 1 1 म्हणजे 1 0 0 0 म्हणजेच किती झाला? हा 8 झाला. हा तुमचा 9 झाला. हा तुमचा काय 11 आणि हा तुमचा काय झाला 10. मग ह्या पद्धतीने आपण काय ह्या सेलचे नंबरिंग केलेलं आहे. ओके. क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण काय की केमॅपचा यूज करणार आहे. ओके. 2 व्हेरिएबल केमॅप असेल, 3 व्हेरिएबल केमॅप असेल, 4 व्हेरिएबल केमॅप असेल तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करत असताना 2 मेथड आपण सॉल्व्ह करतोय. एक SOP मेथड आणि एक POS मेथड. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे. पण कशा पद्धतीने 2 व्हेरिएबल केमॅप यूज करायचा आहे, 3 व्हेरिएबल केमॅप यूज करायचा आहे आणि 4 व्हेरिएबल केमॅप कशा पद्धतीने यूज करायचा आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय SOP मध्ये म्हणजे SOP चा यूज करून आपण बुलियन एक्सप्रेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय, POS चा यूज करून कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय तो आपण काय बघणार आहे. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.